आणि जे खेळाडू आहेत ते आमच्या बाईक जिथे ठेवली आहे त्याच्या उजव्या बाजूने जातील. बरोबर रेड कार्पेटच्या समोर खेळाडू बसा. 9 खेळाडू बसा गावदेवी जामरुंग संघ. बघा तिथे फक्त प्लेयरच बसतील, कोणताही पाठीराखा सपोर्टर नसेल याची नोंद आपण घ्या. फक्त खेळाडू बसतील तिथे, कोणताही दुसरा खेळाडू किंवा पाठीराखा तिथे नसेल याची नोंद आपण घ्या. बघा फक्त ड्रेस कोड मध्ये जे आहेत तेच बसतील याची नोंद घ्या आपण. बाईकच्या बरोबर उजव्या बाजूला. आणि बार्डी संघ तुम्ही बाईक घेऊन आलात, जाताना सावकाश जा ही नम्रतेची विनंती. आणि परवा बरोबर पहिल्या मॅचसाठी तुम्हाला यायचंय. 7 वाजता तुम्हाला बरोबर सामना चालू होईल. आजच्या सारखं करू नका, नाही तर मग पाटे मॅच खेळावे लागेल. शनिवारी बरोबर 7 वाजता सामना सुरू होईल. 6:30लाच तुम्ही या. सतीश जाधव यांचा सन्मान करण्याची विनंती करतोय विक्रम पाटील यांना की आपण त्यांचा सन्मान करावा. फ्रेश पोलला आता सुरुवात करतोय आपण. गावदेवी जामरुंग आणि वर्णे असा पहिला सामना या पोलचा सुरू होतोय. टॉस जिंकलाय वर्णे टीमने आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय घरच्याच टीमला, अर्थातच गावदेवी जामरुंग टीमला. आणि सलामीची जोडी अमोल पाटील आणि त्याच्या बरोबरीने अनिरुद्ध खांडेकर ही सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली. आणि गोलंदाजीसाठी आलाय तो प्रभाकर, 40+ एक खेळाडू, सिनियर खेळाडू, जुना जाणता खेळाडू, भरपूर वर्ष क्रिकेटचा अनुभव असणारा खेळाडू. आणि पळसझरी गावच्या नाईट स्पर्धेमध्ये यांची गोलंदाजी बघितली होती, अफलातून कामगिरी. पहिला फुलर लाईनचा बॉल पॉइंटला, तिथे बॅकअप चांगलं होतं. 1 धाव मिळते, दुसरीचा प्रयत्न नाहीये. एकच धावसंख्येवरती समाधान मानावं लागतंय. आणि गावदेवी जामरुंग संघाचं अकाउंट खुलं होत असताना या पहिल्या धावसंख्येनंतर परिवर्तन विकास आघाडी चषक 2026 मध्ये सगळ्यांचं आपण स्वागत करूया, कारण भरपूर प्रेक्षक आज आहेत. आणि या स्पर्धेचं मुख्य आकर्षण म्हणजे बरोबर व्यासपीठाच्या समोर जी इलेक्ट्रिक स्कूटी आहे ती या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडूला दिली जाईल, अर्थातच मॅन ऑफ द सिरीज साठी दिली जाईल. प्रभाकर आडवा बाटने खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेटच्या दिशेने फिल्डर तिथे आहे स्वतः कॅप्टन गणेश. 1 धाव मिळते अनिरुद्धला आणि एका धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचेल 2 या आकड्यावरती. मागच्या 2-3 मॅचेसचा जर आपण विचार केला तर 50 पेक्षा जास्त धावा बनवाव्या लागतील जामरुंग संघाला. एक चॅलेंजिंग टोटल ठरू शकतो या सामन्यामध्ये. आणि इथे अमोल पाटीलच्या बॅटमधून आलाय उत्तुंग असा षटकार. संघ अन्यथा तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल याची नोंद आता घ्या तुम्ही. हा ओके. 6 धावसंख्येने धावफलक पोहोचलाय 8 वरती. फुलटॉस बॉल पुनश्च त्याच दिशेने वॅकेन एरिया डीप स्क्वेअर लेगला आणखी एक चौकार. थँक्यू. अमोल पाटील एक तडाखेबंद फलंदाज, सर्कल स्पेशलिस्ट आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न त्याचा नेहमी असतो. आणि या ओव्हरमध्ये एक षटकार आला, एक चौकार आले, धाव फलक जाऊन पोहोचताय 12 या आकड्यावरती. हाफ ट्रॅकर बॉल कव्हर आणि पॉइंटच्या दिशेने बॅकफुटला जाऊन कव्हर ड्राईव्हचा फटका, देखना फटका अमोल पाटीलच्या बॅटमधून आणखी एक चौकार. थँक्यू. आणि या 4 धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचतंय 16 या आकड्यावरती. महागडी कामगिरी म्हणावी लागेल ती प्रभाकर देशमुख यांची वर्णे संघासाठी. अमोल पाटील चांगले बॅटिंग करतोय. आणखी एक चांगला फटका
लॉंग ऑफला फिल्डर तिथे आहे डीप मध्ये, एक धाव मिळती आहे. या बॉलवरती एक धाव संख्येने धावफलक जाऊन पोहोचेल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 17 धावा धावफलकावरती प्रथम बॅटिंग करत असताना गावदेवी जामरुंग संघाच्या. चला स्पीडअप करा. पहिलं षटक संपलं, धावफलक पोहोचले ते 17 या आकड्यावरती. पहिले 3 षटकं 15 मिनिटांमध्ये संपली पाहिजे त्याची नोंद आपण घ्या. आणि बॉलिंगसाठी आता आलाय गोलंदाजीसाठी मयूर. यानंतर तुम्हाला खरवई आणि त्यांच्या विरोधामध्ये मालेवाडी हा संघ इन ऍक्शन मध्ये दिसेल. 4 षटकं जशी संपतील आपण दोन्ही टीमला विनंती करू की टॉससाठी यायचंय. तदनंतर ओम साईराज बीड संघ इन ऍक्शन मध्ये दिसेल. त्याच्या विरोधामध्ये असेल पळसाई पळसदरी. आणि तदनंतर घोडिवली आणि उमरे हे संघ इन ऍक्शन मध्ये दिसतील. मयूर आलाय गोलंदाजीसाठी. समोर अमोल पाटील. एक मोठं आव्हान असेल. हाफ ट्रॅकर बॉल होता, खराब चेंडू होता पाठ्यामागच्या दिशेने मिसफील्ड होत असताना 1+1 2 धावा मिळत आहेत. राजेश भोईरचा इशारा आम्हाला येतोय. 2 धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचताय 19 या आकड्यावरती. 27 इनोवा रस्त्यामध्ये तुम्ही पार्क केले, प्लीज आपण लगेचच काढून टाका. 27 इनोवा वाहतुकीमध्ये बराचसा अडथळा निर्माण होतोय आपल्या बाईक मुले, 4 व्हीलर मुले. आणि इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फटका तर फसलाय. लॉंग ऑनला फिल्डर तिथे आहे, डाऊन द बॉल, कॅच कंप्लीट. आणि अनिरुद्ध खांडेकर एक मोठा विकेट मिळते तो वर्डे संघाला. थँक्यू. बॅटिंगसाठी दाखल झाले सनी पाटील. अनिरुद्ध खांडेकर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, स्वतःवरती नाराज आहे. आणि पहिली विकेट मिळती आहे ती वर्डे संघाला. प्रथमतः गोलंदाजी करत असताना मयूर चांगली कामगिरी करतोय, कारण पहिल्या षटकामध्ये थोडासा मार पडला वर्डे संघाला. समोर घरचा संघ आहे गावदेवी जामरुंग, घरचं मैदान, आणि त्यांच्या समोर आव्हान देखील फार मोठं आहे. सुरुवात चांगली झाली जामरुंग संघाची आणि ते सातत्य टिकवावं लागेल पुढच्या 4 ओव्हरमध्ये जामरुंग संघाला, जर एका मोठा लक्ष्याचा टार्गेट कंप्लीट करायचं असेल. सनी पाटील समोर मयूर. हाफ ट्रॅकर बॉल, वेगाने चेंडू बॅटवरती आला, लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू जातोय. फिल्डर तिथे आहे, एक धाव मिळते सनीला. आणि एक धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचतंय 20 या आकड्यावरती. 20 धावा धावफलकावरती येत आहेत. पुन्हा अमोल पाटील स्ट्रायकर एंडला भरपूर संख्येने प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या सगळ्यांचं आपण या पाटील बाबांच्या भव्य दिव्य मैदानावरती करूया हार्दिक स्वागत. चांगला फटका कव्हरच्या दिशेने, स्वीपर कव्हरला फिल्डर आहे, कॅच कंप्लीट. आणि आणखी एक मोठी विकेट मिळवते मयूर संघ. अडचणीत सापडलं की असं वाटू लागलंय गावदेवी जामरुंग. अमोल पाटील बाद. थँक्यू. 45 क्रमांकाची जर्सी परिधान करून संदेश पाटील मैदानावरती दाखल झालाय. संघाची जबाबदारी मात्र त्याला स्वतःच्या खांद्यावरती घ्यावी लागेल, कारण दोन्ही सलामवीर अमोल पाटील आणि त्याचबरोबर अनिरुद्ध खांडेकर बाद होऊन तंबूच्या दिशेने आलेत. अष्टविनायक मंडप डेकोरेटर्स आणि ग्रामस्थ मंडळ जामरुंग आयोजित परिवर्तन विकास आघाडी चषक 2026 चे हे पर्व. चांगला फटका वाडीश लॉंग ऑफच्या दिशेने, फिल्डर तिथे आहे, एकच धाव मिळते, दुसरीचा प्रयत्न होत नाहीये. 1 ने धावफलक जाऊन पोहोचेल
21 या आकड्यावरती. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 17 आणि तदनंतर या ओव्हरमध्ये जे ॲक्सेलरेशन होतं जामरुंग संघाचं ते कुठेतरी कमी केलंय. हँडब्रेक लावण्याचं काम केलंय ते मयूरने. चांगली गोलंदाजी करतोय. जसे फिल्डिंगचे रिस्ट्रिक्शन संपले चांगलं कमबॅक केलंय ते वरणाई वर्डे संघाने या मॅचमध्ये. आणखी एक हाफ ट्रॅकर बॉल स्क्वेअर कटचा फटका आहे. तिथे फिल्डर नाही. हे चांगला फटका म्हणावा लागेल. सनी पाटीलचा चौकार आलाय आणि या चौकाराने धाव फलक जाऊन पोहोचत आहे 25 या आकड्यावरती. चांगला बॉल म्हणावा लागेल. पंचाचा निर्णय अपेक्षित असेल या बॉलवरती. आणि षटक संपलाय. पंच इशारा करतायत 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलक जाऊन पोहोचलाय ते एकूण 26 धाव फलकावरती. राहिल शेख कर्जत उद्योजक यांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती येऊन स्थान बंडवा. राहिल शेख. दोन षटक संपली. धावफलक पोहोचले 26 धावफलकावरती आणि बॉलिंग साठी आता आलाय फुलटॉस बॉल. सनी पाटील साठी बॉल गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. थँक्यू डीजे. आणि सनी पाटीलचा मोठा तडाखा षटकार आलाय. धाव फलक जाऊन पोहोचलाय 32 या आकड्यावरती. 32 धाव फलकावरती. आता संघाला पुढे घेऊन जाते संदेश पाटील आणि सनी पाटील ही जोडी. दोन्ही सलामीचे फलंदाज बाद झाल्यानंतर चांगले बॅटिंग करतोय सनी पाटील. एक चौकार आला होता आणि तदनंतर एक षटकार देखील त्याच्या बॅटमधून आलाय. घरच्याच मैदानावरती खेळतोय. धाव फलक पोहोचलोय ते 32 या आकड्यावरती. दीपक आलाय. चांगला फटका आहे. लॉंग ऑफच्या दिशेने खोलात टाकलेला बॉल खोदून टाकलाय. एकूण धाव फलकावरती येतील 33. तिसरं षटक मार्गस्थ असताना फुलटॉस बॉल संदेश पाटील साठी. वेगाने बीट केलं संदेश पाटीलला. बॅट अँड बॉलचा संपर्कच नव्हता. या बॉलवरती धावफलक 33 वरती स्थिरावलंय. दीपक हा गोलंदाज आपण बघतोय. बाहेरची कडा पॉइंटच्या दिशेने.
होत असताना धावफलकावरती धावा जाऊन पोहोचतील 37 या आकड्यावरती. या स्पर्धेमध्ये आपण बघतोय LED स्क्रीन, LED लाईट आपण बघतोय. बघा पंच जसे षटक संपतील आम्हाला इशारा सांगा. षटक संपलंय, धावफलक पोहोचलंय. ते एकूण 39 धावा धावफलकावरती. चला स्पीडअप करा वर्णे संघ. 3 षटकं संपली, धावफलक पोहोचले 39 धावा धावफलकावरती आणि गोलंदाजीसाठी आलाय तो आनंद. चला आपण खरवई संघाला विनंती करू आणि मालेवाडी टीमला विनंती करू की आपण टॉस साठी यायचंय. खरवई संघ आपण टॉस साठी या आणि मालेवाडी टीमला देखील विनंती करू की आपण सुद्धा टॉस करण्यासाठी या. जसे 4 षटकं संपतील टॉस आपण करणार आहोत. साहिल एरुणकर देखील आले, त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय या आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये. साहिल जर आपण आला असाल. शेवटचं षटक गणेश फिल्डिंग सेट करत असताना आनंद गोलंदाजीसाठी आलाय. धावफलक पोहोचले 39 या आकड्यावरती. याच पोलमध्ये पळसदरी संघ देखील दिसेल तुम्हाला. तिसऱ्या मॅच मध्ये चांगला बॉल बघायला मिळाला. रनअप असं वाटलं की स्लोअर बॉल येतील, परंतु वेगवान बॉल बघायला मिळाला. सनी पाटीलचा अगदी चकित केलं. 39 वरती धावफलक स्थिरावलाय. अजून 15-16 धावा बनवण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे. 50 पेक्षा जास्त टार्गेट या मॅच मध्ये चॅलेंजिंग ठरू शकतं. अडन हा ट्रॅकर बॉल आडव्या बॅटने फटका तर फसलाय. डाऊन द बॉल फिल्डर आहे, कॅच ड्रॉप. सनी पाटील सिंगल आता कंप्लीट करतोय. आता एक्स्ट्राची धावा असं वाटलं मिळेल, परंतु मिळत नाही. एक धावसंख्येवरती समाधान मानावं लागते ते जामरुंग संघाला आणि धावफलक जाऊन पोहोचतंय 40 या आकड्यावरती. 40 धावा धावफलकावरती. संदेश पाटील आता स्ट्रायकर एंडला येतोय. अजूनही या षटकामधले 4 चेंडू शिल्लक आहेत. किमान 2 मोठे फटके यायला पाहिजेत. एक चांगलं टोटल उभं राहू शकतं. त्या दृष्टीने विचार करायला पाहिजे. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग नाहीये. संदेश पाटीलचा सिंगल कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न सुरू केलाय आणि ती दुसरी धाव देखील चपला याने कंप्लीट करत असताना संदेश पाटील आपल्याला बघायला मिळाला. धावफलक जाऊन पोहोचेल 42 आकड्यावरती. 42 धावा. तीन चेंडूचा अजून एक खेळ शिल्लक आहे. धावफलक पोहोचले 42 वरती. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 42 धावा. अजूनही 3 बॉल बाकी आहेत. आनंद पुन्हा सज्ज होतोय. संदेश पाटील स्ट्रायकर एंडला. पुन्हा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉलचा संपर्कच नाही आहे. चौथा चेंडू देखील निर्धाव आलाय. धावफलक 42 वरती स्थिरावलाय. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत या 17 मधले. 2 चेंडूचा खेळ शिल्लक. आणि हा फटका चांगला आहे. लॉंग ऑनला टिपला जातोय संदेश पाटील बाद आणि धावा फलक तिथे स्थिरावले पुनश्च 42 या आकड्यावरती. चला मालेवाडी संघ टॉस साठी आपण आलात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार आणि
खरवई संघ, शिवशक्ती खरवई संघ आपण सुद्धा या. आपला कॅप्टन पाठवा. टॉस आपण करतोय. प्रशांत दादा खांडेकर बॅटिंगसाठी दाखल झाले. शेवटचा बॉल असेल या 17 मधला. महेंद्र सिंग दोन्ही स्टाईलने फिनिश करून देणार का इनिंगला? कारण धावफलक 42 वरती आपण बघतोय. एक मोठा फटका गरजेचा आहे या धावफलकाला, या मोमेंटमला कॅरी फॉरवर्ड करत असताना. आनंद समोर चांगला फटका आहे. फटक्यात ताकद देखील आहे. लॉंग ऑफ सीमा रेषेच्या पलीकडे ठोकलाय. हा उत्तुंग असा षटकार. धावफलक पोहोचलाय 48 वरती आणि 49 धावसंख्येचं टार्गेट सेट केलंय ते 24 बॉल मध्ये. थँक्यू. चला सतीश जाधव यांना विनंती करतो की आपण टॉस करा. टॉस करून घ्या आपण. खरवई आणि मालेवाडी या दोन टीम दरम्यान जशी सेकंड इनिंगला सुरुवात होईल या आपण ऐकूया संदीपजी गायकवाड यांचा आवाज. या द्वितीय सत्रासाठी 24 बॉल आणि 49 धावसंख्येची गरज. धावसंख्या 5. बाईक इथे फुल लाईनचा चेंडू, फुलटा चेंडू होता. चेंडू फिरकावला सीमारेषे पलीकडे. 1 बाउन्स लागेल. चेंडू फरार. रस मिळतील 4. आणखीन एक चौकार. तांडेल सर यांनी या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात. खूप साऱ्या शुभेच्छा आपण या ठिकाणी पाहतोय. त्यांच्या माध्यमातून अनेक प्रेक्षक वर्ग आहेत. त्यांनी वर्णे संघालाही खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात. इथे पुन्हा एकदा चांगला फटका. चेंडू विरकावला सीमारेषे पलीकडे जाऊन पोहोचलाय. हाय यूज हँडसम ब्युटिफुल सिक्सर. षटकार. पंधरा आकड्यावरती 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला. धावांचा पटला करायचा 49 धावांचा. ते इथे संदेश देशमुखला हात खुलं करायचं आहे आणि हात खुल्याचा मौका या ठिकाणी गोलंदाज सध्या तरी देतोय. शेवटचा पॉवर प्लेचा अंतिम चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. चांगला चेंडू, परफेक्ट डिलिव्हरी होती पण त्यालाही चांगल्या पद्धतीने खेळून काढलं. लॉंग ऑफ फ्रीजरमध्ये एक धाव पूर्ण केली जाते. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालं आहे. 49 धावांचा पाठलाग करायचं आहे. पहिल्या षटकात धावसंख्या जाऊन पोहोचले बिनबाद 16, 16, 16. एकाच्या बाजूला 6 ठोक डीजे.
संघ आपण पाहतोय या सीझनला चांगल्या पद्धतीने खेळत राहिला. अनेक स्पर्धेमध्ये थोडंसं तुतुमय राहिलं जरूर, पण वर्चस्व त्यांचं नेहमीच राहिलंय. आजही आपण पाहतोय तेव्हा तालुक्याबाहेर जेव्हा येतो तर थोडंसं टेन्शन असतं, कारण इथून खाली आज जायचं नसतं आणि थोडं वरचढ असेल, कारण जामरूक संघ आपल्या घरच्या मैदानावरती पाटील सर या ठिकाणी खेळतोय. त्यामुळे कुठेतरी त्याला थोडंसं आपण प्राधान्य देतो, कारण होम ग्राउंडवरती खेळत असतात. त्यांनी सुरुवात तर चांगली केली, 48 धावा बनवल्यात. 49 धावांचं लक्ष या ठिकाणी गाठायचं आहे. सलामीची जोडी अजूनही मैदानावरती संदेश आणि मनोज. मॅच कुठे पण असून द्या, मनोजचा पहिला कॉल असतो बॅनर लागल्यानंतर, या त्या ग्रुपला त्याची चर्चा असते. तो मनोज नॉन स्ट्राईकलाय. किती चांगला चेंडू होता, थोडासा अवघड फटका पण क्षेत्ररक्षण खराब. रन्स मिळतील 4. चेंडू झाला फरार, आला चौकार. थँक्यू. पुल्ल्यांच्या पाकिटला चेंडू हा सत्रशक त्या ठिकाणी जरूर होता पाटील सर. थोडीशी मिस फील्ड आणि घरच्या मैदानावरती जेव्हा अशा चुक्या होतात तर खूप महागात पडल्या जातात. पुन्हा एकदा पाहतोय चांगला चेंडू आहे, इथे चेल करण्याचा वात आणि चांगला झेल आपण पाहतोय. एकदा चुकी झाली, पुन्हा एकदा चुकी नाहीये. फलंदाज बाद, पहिला झटका, पहिला आद्रा, पहिला गडी गारद, पहिल्या विकेटचं पतन. पहिला फलंदाज होतो मार्गस्थ आणि पहिल्या फलंदाजी झाले संदेशची हस्ती आणि बसदी उद्ध्वस्त. ठोकली जाई त्या ठिकाणी आहे. लॉंग ऑफचा शतरक्ष पोहोचला, संधी होती इथे धावचित करण्याची. थोडासा स्टंपच्या पाठीमागे राहिला असता तर जरूर कुठेतरी निर्णय वेगळा भेटला असता. 2 धावा चितेके चपलाईने हरण्याच्या गतीने. आणि गणेश मैदानावरती जेव्हा असतो ना, त्याच्या जोडीचा जो फलंदाज असतो ना, त्याला धावावंच लागतं, कारण गणेश चितेके चपलाईने धावत असतो. 2 धावा या ठिकाणी, धावसंख्या 22. डबल फिगर आपण पाहिलं गेलं 2-2. हलक्या त्याने कट केलंय. शॉट थर्डमॅनला शतरक्षक, थोडंसं फंबल आपण पाहतोय. आउटफील्ड तिथं थोडीशी चुकीची आहे, त्यामुळे 1 धाव इथे धाव फलकावरती घेतली जाईल. सिंगल रोटेट झाली. धावसंख्या 23. मनोज, गणेश अनेक खेळाडू आपण पाहतोय संघामध्ये आहेत. इथे चांगला फटका आपण पाहतोय. लॉंग ऑफ फ्रीजर मध्ये शतरक्षक आहे, लटकला गेला. मनोज बाउंड्री लाईन पे गेंद पोहोची ती आधी से भी आधा. तिथे झेल चांगल्या पद्धतीने पकडला गेला. फलंदाज बाद झाला. मनोज, झटका आपण पाहतो या ठिकाणी दिला गेलाय. या षटक म्हटलं गेलं, चांगली गोलंदाजी संदेशच्या माध्यमातून आपण पाहतोय. घरच्या मैदानावरती खेळत असताना चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहिली गेली. पुढचा चेंडू शॉर्ट चेंडू होता, बराच काल चेंडू हवेमध्ये आहे. शतरक्षक त्या ठिकाणी आहे, कोणत्या प्रकारची चुकी नाही. तू चल माय आया, मोठा मासा गळाला लागला. आनंद सारखा फलंदाज माघारी धाडलाय. काय आज क्वालिफाय झाले ते आनंद. तिकडे चांगली बॅटिंग केली होती, चांगली कामगिरी करणारा खेळाडू दिवसभर खेळलाय. इथेही मैदानात जी अपेक्षा होती ती अपेक्षा भंग करत असताना आनंद सारखा मोहरा टिपला गेलाय. गुड न्यूज, कारण एक चांगला फलंदाज बाद करण्यामध्ये यशस्वी ठरलाय तो जामरूक संघ.
थँक्यू. पहिल्या सामन्यामध्ये जांभरूक संघासाठी पारितोषिक लागले होते, पण खऱ्या अर्थाने या मॅचला खऱ्या अर्थाने त्या संदेशसाठी पारितोषिक लागलं पाहिजे होते, कारण महत्त्वाचे गडी घेतलेत. संदेशला बाद केलं, मनोजला बाद केलं आणि त्याचबरोबर पाहतो आनंदसारखा संघाचा भक्कम आधारस्तंभ ज्याला ठेवलं होतं पाठीमागे, त्यालाही बाद करण्यामध्ये यशस्वी ठरलेत. संघाचा सिनियर प्लेअर प्रशांतदादा कांडेकर आहेत, त्यांनाही माहिती आहे का प्रभाकर एक चांगला खेळाडू मैदानावरती सज्ज झालाय आणि संस्कार गोलंदाजी मार्गवरती आहे. स्क्वेअर इथरमध्ये शतरक्षक आहे त्या ठिकाणी. एक सिंगल आपण पाहतोय. गणेश आणि प्रभाकरी दोन जोडगोली आहे. सिनियर प्लेयर संघाचे बराचसा अनुभव आहे आणि अडचणीत सापडलेल्या मॅचेस गोवर्धन यांनी भरपूर वेळा काढल्यात. आता 11 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. हे धावांचा पाठलाग करायचा आहे, धावा बनवायच्या आहेत, जिंकायचे आहेत. त्या जोडीला पार्टनरशिप करावी लागेल. संस्कार पुन्हा एकदा तयार गोलंदाजी मार्गवरती. लेफ्ट हँड डाऊन द विकेट आणि गणेशच्या बॅटमधून चेंडू निघतोय. क्षेत्ररक्षक प्रयत्न जरूर करत होता, चेंडू पोहोचला सीमारेषा पार, आउट ऑफ पार्क, ब्रिगेड षटकार. फटकेबाजी. पार सीमा रेखा पार, 6 धावेसाठी षटकार.
आता ब्लूटूथ माईकच द्यायचे मनोज. बॅट्समॅनला गेला कानामध्ये ब्लूटूथ, इकडे प्रत्येकाकडे मोबाईल ऑन, म्हणजे काय सांगायचं कानात तिथूनच. 6 चेंडू 6 धावांची गरज. येईल ते पण लवकरात लवकर येईल. शेवटचा अंतिम षटक गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज झालाय तो निखिल. करामत करावा लागेल निखिलला, कानामध्ये गोष्ट सांगावी लागेल. कुठेतरी इथे कमबॅक करायचं तर निर्धाव चेंडू, विकेट टेकर चेंडू इथून फेकावे लागतील. उर्फी चेंडू आपण या ठिकाणी पाहतो. शतरक्षक त्या ठिकाणी आहे. एक धाव पूर्ण, दुसरी धावचा प्रयत्न, चितेके चपलाही नाही. 2 धावा पूर्ण केल्यात. आता प्रभाकरची बारी आपण पाहतोय. एक चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहिलं गेलं. 5 चेंडू आणि 4 धावांची गरज. कहाणीमध्ये बदल झालाय. लहान मुलं आमची जेवढी स्टेजवरती बसलेत पहिले खुश होते, आता निराश नाराज झालेत. इनसाइड एज आजची कडा होती. शॉर्ट टर्नला शतरक्षक आहे. एक सिंगल एसटीच्या पाठीमागे गडबड. 4 चेंडू आता 3 धावांची गरज. मॅच पाहिले गेले प्रेक्षक वर्ग ज्या पद्धतीने आपण पाहतो या ठिकाणी उपस्थित आहेत, मॅचचा आनंद घेतोय. आज खालापूर कर्जत विभाग संघ आपण या ठिकाणी पाहिले गेले खेळताना. बार्डी संघ पहिल्या ग्रुपमध्ये 2 सामने जिंकून क्वार्टर फायनल आपण पाहिलं. 3rd राऊंडला त्याने प्रवेश केलाय, 3ऱ्या राऊंडला प्रवेश केला. इथे गोलंदाज तयार. स्लोअर होती, ओळखलं होतं या ठिकाणी आपण पाहिलं गेलं. फेकायचं होतं, हाता जवळ घेऊन आला. चेक केलं जाईल, जरूर चेक केलं जाईल. जे आता आहे दूध का दूध पाणी का पाणी, लाईव्ह माध्यमातून KTCला इव्हेंटच्या माध्यमातून दिसलं जाईल. ते नाही, दोन्ही कामं सांभाळतो, असते काय टेन्शन नाही. तांडेल आमचे मित्र आहेत, त्यांनी सांगितलं ते करणार. हा चेंडू नंतर स्कोर सांगितलं जाईल. नॉट आउट आहे. फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित. आता धावसंख्या इथून आपण पाहतोय 2 धावांची गरज आहे. 1 धाव आपण या ठिकाणी पाहतोय. मनोज किती वेळा आम्ही सांगितलंय, चढणीला जाणाऱ्या गाडीला ना कधी पाठीमागून टिकू द्यायचं नाही. कधी ब्रेक डाऊन असेल ना, ब्रेक फेल झाला ना अंगावरती, मग काय होतंय ॲक्सिडेंट. हां, चढणीच्या गाडीला कधी ढकलायला जायचं नाही. आता इथं 2 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. इथून काय जर उलट सुलट झालं मग आहे घरी जाई परत. 2 चेंडू 1 धावेची गरज नाही. काही जण असतात, काही जण तर मैदानात पाणीच घेऊन जातात लगेच. आता मगाशी पण बघितलं, आम्ही अंपर होतो, काही विचारलंच नाही कुणाला काय, तो थेट पाणी घेऊन आतमध्ये आलाय आणि त्या टीमला घरी घेऊन गेला. तो कशाला पाणी पाजलं ते विचार पडतो कधी कधी, विचारत जा कधीतरी. 2 चेंडू 1 धावेची गरज. थोडीशी मजा, थोडीशी एन्जॉय. कहाणीमध्ये ट्विस्ट, आक्रमकता आपण पाहतोय. 2 चेंडू 1 धावेची गरज आहे. इथं खराब चेंडू होता. लेग स्टंपला चेंडू होता, फ्लिक केला चेंडूला फाईन रिझनमध्ये. चेंडू जाऊन निघाला विजयाच्या दिशेने. चौकार आलाय. संघ या ठिकाणी विजयी झाला. वरने जरूर आपण त्यांचं मनापासून कौतुक करूया आणि बीड संघाचंही कौतुक करूया. एक चांगली फाईट त्यांच्या माध्यमातून 1 चेंडू राखून विजयी झाला. आपण पाहतो वरने संघ एक चांगली मॅच आपण पाहिली या ठिकाणी. तर जाऊया पुन्हा एकदा आपण दुसऱ्या मॅचकडे आणि जॉईंट होतील या ठिकाणी आपण पाहतो गोवर्धन पाटील. या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच गणेश ठरलेत या मॅचचा हिरो.